जपानच्या ओसाका शहरामध्ये वर्ल्ड बिझनेस एक्सपोला सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्राचं पवेलियन दालन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सर्व 150 देशातील जे उद्योजक आहेत, नागरिक आहेत, ज्यांना टेक्नॉलॉजीशी, ज्यांना संस्कृतीशी प्रेम आहे, ते सगळे या ठिकाणी भेट देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. थम्सअप या ठिकाणी करतात आणि आपण पाहतोय की मोठी गर्दी जी आहे ती महाराष्ट्राच्या दालनामध्ये या ठिकाणी झालेली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत हे स्वतः या ठिकाणी आहेत आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ते सुद्धा या ठिकाणी पाहतायत बारकाईनं. त्यांचं देखील लक्ष आहे. सर, तुमचं स्वागत आहे TV9 मध्ये. जपानमध्ये महाराष्ट्र रिप्रेझेंट करतायत, ही भावना किती मोठी आहे, किती महत्वाची? नाही, हा प्रत्येकासाठी ऐतिहासिक क्षण आहे. कारण मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून महाराष्ट्र प्रेझेंट करायला या ठिकाणी आलोय आणि आपण बघत असाल हजारोंच्या संख्येनं परदेशातली लोक महाराष्ट्र बघायला येत आहेत, महाराष्ट्राची संस्कृती बघायला येत आहेत, महाराष्ट्राचं उद्योग जगत बघायला येत आहेत. महाराष्ट्राची संस्कृती नक्की काय आहे, परंपरा काय आहे, महाराष्ट्रामध्ये काय बनलं जातं, महाराष्ट्राची ऊर्जेची परिस्थिती काय आहे, या सगळ्या गोष्टी बघायला हजारोंच्या संख्येने येत आहेत. मला असं वाटतं की पहिल्याच दिवशी महाराष्ट्र पॅव्हेलियन यशस्वी झालं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि हे यशस्वी होत असताना ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्याच मराठी लोकांनी आज या पॅव्हेलियनचं उद्घाटन केलं, तो आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं ऐतिहासिक क्षण होता. महाराष्ट्राचे छोटे उद्योग आहेत, मोठे उद्योग आहेत, त्यांना वर्ल्डच्या प्लॅटफॉर्मवर नेण्याचा हा सगळा प्रयत्न MIDCच्या माध्यमातून उद्योग क्षेत्राचा आहे. त्यामुळे कोणकोणते असे लघु उद्योग आहेत किंवा मोठे स्केलवरती असलेले उद्योग आहेत ज्यांची प्रदर्शनी या ठिकाणी मांडली? आपण आता ह्या मुख्य महाराष्ट्राच्या हॉलमध्ये आलो. आपण उजव्या बाजूला जर बघितलं तर कोल्हापुरी चप्पल पासून, शालीपासून, बचत गटाच्या पर्स पासून, पैठणीपर्यंत, त्या सगळ्या गोष्टी, बाहुल्यांपर्यंत, हे सगळं छोटे छोटे उद्योजकांचे प्रोडक्ट्स जे आहेत ते आपण शोकेस करतो आणि ते बघण्यासाठी फार मोठ्या संख्येने इथे लोक येत आहेत. अजून एक स्टँड जो बाजूला आहे तो मी आवर्जून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की त्याच्यामध्ये मालवणी वडे पण कसे असतात ते आम्ही जपानमध्ये आणून प्रेझेंट केलेलं आहे. त्याच्यामुळं हे जे पॅव्हेलियन आहे हे फक्त मोठ्या उद्योजकांसाठी नाही तर बचत गटापासून MSME जे लहान लहान उद्योजक आहेत त्यांच्यासाठी आहे. आणि आता हे बघितल्यानंतर विरोधक काय बोलू शकतात? त्यांना पाहिजे तर वड्याचं पाकिट जपानमधनं घेऊन जातो. त्याच्यामुळं आजच या मोठ्या संख्येनं आमचं महाराष्ट्राचं पॅव्हेलियन यशस्वी झालं. त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांच्या पुढाकारानं आम्ही जे इथं आलो ते पहिल्याच दिवशी यशस्वी झालोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की केंद्र शासनाचे आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा पॅव्हेलियन जो इंडिया आहे त्या पॅव्हेलियन मध्ये 15 दिवस आम्हाला महाराष्ट्र प्रेझेंट करण्याची संधी मिळते आणि त्याच्यामुळे एवढी गर्दी झालेली आहे. यापूर्वी सुद्धा तुम्ही दावोस, दुबईमध्ये महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलंय, त्यावेळी सुद्धा विरोधकांनी बरीच टीका टिप्पणी तुमच्यावर केली होती. आता तुम्ही जपानमध्ये रिप्रेझेंट करताय, यावर देखील विरोधक टीका टिप्पणी करू शकतात आणि सकाळी सकाळी ज्या पद्धतीने टीका टिप्पणी होते ती देखील तुम्हाला माहिती आहे. तुमच्या जवळच्या निकटवरती आहे, याला उत्तर तुम्ही कसं देणार? त्याच्यावर एकच उपाय, मालवणी वडे. जपानवरनं मालवणी वडे घेऊन जायचे. अजून काही काही आमचे प्रोडक्ट्स आहेत ते त्यांना खायला घेऊन जातो. म्हणजे निदान त्यांना कळेल की जपानमध्ये महाराष्ट्र मोठ्या दिमागदार पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करतोय आणि माननीय देवेंद्रजी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली प्रेझेंट करतोय आणि त्यांना जे आवश्यक आहे ते देखील सांगतो. मला एकनाथ शिंदे साहेबांनी उद्योग मंत्री केलं म्हणूनच मी त्यांना हे मालवणी वडे जपानमधनं नेऊन देऊ शकतो. मालवणचा मसाला देखील तितकाच फेमस आहे आणि त्याला सुद्धा इथे आणलाय. अजून एक तुम्ही जर महत्वाची गोष्ट इथं बघितली तर म्हणजे आपण कोकण म्हणतो, महाराष्ट्र म्हणतो, थालीपीठ देखील इथं आहे. त्यांना कुठचं प्रॉडक्ट पाहिजे त्यांनी मला फोनवर सांगावं, ते घेऊन येणार. बरं, एक जाऊ दे, पण आज आम्ही सगळेच समाधानी आहोत की परदेशामध्ये आल्यानंतर महाराष्ट्राला लोकांनी स्वीकारलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं महाराष्ट्र पावन झालेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्ववाडू पुतळा, त्याला मान वंदना जगातला प्रत्येक माणूस देतोय आणि आमच्या महाराष्ट्राच्या पॅव्हेलियन मध्ये येतोय. याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा आदर्श आणि खरा विचार महायुतीच्या सरकारचा आहे. आज खरं तर अगदी मराठमोळ्या पद्धतीत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा जो देखावा आहे तो सुद्धा या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आला, मांडण्यात आला, महाराष्ट्राची संस्कृती मांडण्यात आली. आज त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवतीभोवती जे जॅपनीज आहेत ते रांग लावून उभे राहिलेले आहेत. एक महाराष्ट्रीयन म्हणून आणि छत्रपतींचे मावळे म्हणून कसं वाटतं तुम्हाला? हा प्रश्न विचारल्यावरच अंगावर काटा आला की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमान शिकवला त्या स्वाभिमानाला नतमस्तक होण्यासाठी हे जगभरातले लोक आले, तसं माझं मत आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. पण आज अजून एक सांगतो
की अनेक जापनीज लोक ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांकडे येतात, कदाचित महाराष्ट्रातला संस्कार त्यांना माहिती आहे, ते तिथं आल्यानंतर त्यांना नमस्कार करतात, ही देखील एक अचंबित करणारी गोष्ट आहे. नक्कीच एक शेवटचा प्रश्न आहे. $1 ट्रिलियन जी इकॉनॉमी आहे ती आपल्याला खरं तर उभी करायची, आणि भारताचं जे दालन आहे त्यामध्ये महाराष्ट्राचं जे दालन आहे त्याला विशेष करून भेट दिली जाते, तिथल्या वस्तू पाहिल्या जातात, मोठी रांग आपण पाहतोय आसपास लागलेली आहे. त्यामुळे भविष्यात देखील असे पॅव्हेलियन उभारले जातील, त्याचं देखील तुम्ही नेतृत्व कराल. महाराष्ट्र हे देशाचा आपल्या ग्रोथ इंजिन आहे. ही गर्दी जी आहे ही सरकारनं केलेल्या कामामुळेच आहे. पण प्रामाणिकपणाने मी सांगतो की नरेंद्र मोदी साहेबांनी देशाच्या पातळीवर आपल्या देशाला जे प्रेझेंट केलं सकारात्मक, त्याच्यामुळे या 10 वर्षामध्ये नक्कीच देशाची आपली काय प्रगती झाली, आपल्या महाराष्ट्राची काय प्रगती झाली हे बघण्यासाठी लोक येत आहेत. आणि याच्यासाठी सगळ्यात जास्त एफर्ट्स जर कोणी घेतले असतील तर आमच्या महाराष्ट्रातल्या तिन्ही नेत्यांनी घेतले. त्याच्यामध्ये देवेंद्रजी आहेत, शिंदे साहेब आहेत आणि अजितदादा आहेत. महाराष्ट्राचं एक पाऊल पुढे जाते आणि अटकेपार झेंडा रोतोय मराठी माणूस असं म्हणावं. मी स्वतः मगाशी ज्यावेळी सगळी आमची मराठी मोळी माणसं आली होती तर मला देखील अभिमान वाटला आणि मला देखील भगवा झेंडा ओसाकामध्ये फडकवताना कुठेही कमीपणा वाटला नाही. उलट ऊर अभिमानानं भरून आलं की ओसाका सारख्या शहरामध्ये माझ्या हातामध्ये भगवा झेंडा आहे आणि ही किमया फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे. नक्की धन्यवाद मला वेळ दिल्याबद्दल, बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय की ओसाकामध्ये आता वर्ल्ड बिझनेस एक्सपोला सुरुवात झालेली आहे. यामध्ये बरेचसे देशातले जे उद्योजक आहेत, संस्कृतींशी ज्यांना प्रेम आहे, हे सगळे येत आहेत, भेट देत आहेत, मोठी गर्दी होते, आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे. आणि याचा महाराष्ट्राच्या उद्योग जगताला कशा पद्धतीनं फायदा होईल हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन गणेशचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, ओसाका, जपान. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.